आत्याबाईंनी तुमच्या लग्नाचा एवढा हट्ट का धरलाय? आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक दोनदा भवानीमाईच्या भाकिताचा उल्लेख आलाय. भवानीमाईच्या भाकिताचा आणि आपल्या लग्नाचा काही संबंध आहे का? आणि तसं असेल तर ते कुठलं भाकीत होतं? मला जाणून घ्यायचं आहे. जानकी, आयुष्यात अनेक प्रश्न पडतात आपल्याला. त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी मिळत नाहीत. थोडं थांबावं लागतं. भाऊजींच्या लग्नाचा विचार त्यांनी सोडून द्यावा म्हणून तुम्ही आत्याबाईंना कन्व्हिन्स करणार आहात? हो, अर्थात. नरसिंहाचं जानकीशी लग्न झाले हे ती विसरली असली तरी वस्तुस्थिती आहे ना ती. त्यामुळे पुन्हा त्याचं लग्न करून देणं आपल्याला शक्य नाहीये. डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा शेवटचा काळ हा सुखात जायला हवा. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. मला असं वाटतं की भाऊजींनी खोटं खोटं लग्न केलं तर काय हरकत आहे? आत्या, अहो जानकी भाऊजींचा आधार घेऊन लग्न कॅन्सल करण्याचा प्रयत्न करते. ताईची बहीण म्हणून ताईला मिळणारा आनंद ना माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे. मी नरसिंहाला सांगणार आहे की ताईची समजूत मी काढणार नाही. हे बघ, तिला बरं वाटावं म्हणून हे दुसरं खोटं खोटं लग्न करायला काय हरकत आहे तुझी? तुला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं, मला वाटलं की तुला तरी माझी बाजू पटेल. आता तू हे उलटच काय बोलतेस? रेणू आत्या, तुला कुठल्या भाषेत समजवावं हेच मला कळत नाही. पण एकच गोष्ट लक्षात ठेव रेणू आत्या, तुझ्यासाठी काय किंवा आत्याबाईंसाठी काय, मी हे लग्न कधीच करणार नाही. मला सुद्धा मला ताईच्या आनंदापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाहीये. मी तिला माझ्या बरोबर मिरजला घेऊन जाईन. सुमिताई गेली ना, तो फक्त अपघात होता. त्याला ना मी जबाबदार होते ना परशुशे, पण आमचं कुणीच ऐकलं नाही. खरं सांगायचं तर माझं परशुशेटशी लग्न झालं या घरात कुणालाच पटलं नव्हतं. तेव्हा सगळ्यांनी वाळीत टाकलं मला. एकटी सुमिताई होती जी माझ्या पाठीशी उभी राहील. कधी बिचारीने मला सवत म्हणून वागवलं नाही. लहान बहिणीसारखी काळजी घ्यायची माझी. तुम्हीच मला सांगा रेणुका आत्या, अशा बाईला, जिने मला बहिणीची माया दिली, अशा बाईला मीच मारीन का हो? जानकी आणि अहिल्याताई या दोघींचा पहिल्यापासून माझ्यावर राग. एक वेळ अहिल्याताईंचं मी समजू शकते, त्या मोठ्या घरातल्या आहेत. माझ्यासारख्या मोलकरणीचं किल्लेदारांची सून होणं त्यांना पसंत नाही पडणार. पण जानकी मोलकरीणच होती ना घरातली ती पण. परशुनं नक्की काही केलं नाही असं तुला म्हणायचंय का? सुमिताई कशाला गच्चीवर गेली होती काय माहिती. अचानक तिची तब्येत बिघडली, तिला चक्कर आली, ती वरनं खाली पडली. आणि नेमकं त्यावेळेला मी आणि परशुशेट तिथं होतो. पण त्यावेळेला जानकी घरात होती ना, तिच्या लक्षात आलं की सुमिताई पडली तेव्हा मी आणि परशुशेटच फक्त गच्चीत होतो. लगेच तिने या गोष्टीचं भांडवल केलं. पोलिसांना पण हीच जबानी दिली की आम्ही दोघांनी मिळून ढकलली तिला. या घरामध्ये आत्याबाई फक्त दोनच व्यक्तींचं ऐकताय. एक म्हणजे रेणू आत्या आणि दुसरं म्हणजे सुगंधा. पण सुगंधाकडे मदत मागण्यात काहीच अर्थ नाहीये. रेणू आत्यांचाच आधार होता आपल्याला. मलाही आता खरंच कळत नाही. रेणू आत्याला इथे त्याचसाठी बोलवलं ना की ती आत्याबाईला समजावेल. पण आता रेणू आत्या माझ्याच मागे लागले मी लवकर लग्न करावं. मी तरी तिची ही अट मान्य करणार नाही. पण त्या खरंच आत्याबाईंना त्यांच्या बरोबर घेऊन गेल्या तर, आणि आपण आत्याबाईंचं ऐकत नाही म्हटल्यानंतर आत्याबाई सुद्धा स्वतःहून तयार होते. मग त्यांना अडवताना पंचायत होईल आपली. मला कळेनासं झालंय, डोकं बधीर झालंय माझं. या बोला वाकनेस. बरं ठीक आहे, मी येतो लगेच. हां, जरा की मी बाहेर जातोय काही महत्त्वाच्या कामासाठी. मला किती उशीर होईल माहित नाही. मी आलो की तुला सांगेन. मला त्रास देऊ नकोस फोन करून.